हिंजवडी भारताची सिलिकॉन व्हॅली, आशिया खंडातील मोठं आयटी पार्क म्हणून ओळखलं जाणारं हिंजवडी गाव पूर्वी हिंजवडी ते पुणे जिल्ह्यातलं छोटंसं शेतीप्रधान गाव होतं. पण 1999 मध्ये या छोट्याशा गावाचे रूपांतर राजीव गांधी आयटी पार्क मध्ये झाले आणि बऱ्याच मल्टीनॅशनल कंपनीज जसे की सिस्को, कॅपजेमिनी, HCL टेक, एक्सेंचर आणि ही लिस्ट वाढतच जाते. अशा मोठ्या कंपनीज तर आहेतच आणि छोटे स्टार्टअप्सही आहेत आणि त्यात भर टाकायला हिंजवडीमध्ये एक MIDC पण आहे. आणि अशा गावात 5 लाखाहून अधिक लोक काम करतात. एवढं सगळं असूनही ही एक ग्रामपंचायत आहे. असो हरकत नाही, पण एवढ्या लोकांसाठी सोयी सुविधांच्या नावे तिथे आहे शंख. हिंजवडी नाव ऐकायला रुबाबदार वाटतं, पण रोड, इलेक्ट्रिसिटी, पाणी, सांडपाणी या सर्वच गोष्टींचा इथे अभाव दिसतो. म्हणजे भारताची सिलिकॉन व्हॅली नाव मोठे आणि लक्षण खोटे असंच म्हणावं लागेल. या सर्व कमतरतेमुळे बऱ्याच MNCs हिंजवडी सोडणं गत्यंतर ठरत नाही. काही IT कंपन्यांनी स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला तेव्हा कुठे केंद्र सरकार आणि राज्य सरकारला जाग आली. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या फेऱ्या IT पार्क मध्ये वाढल्यात. अजित पवार तर यंत्रणेवर भडकले तरीही कामात अगदी शीतलताच दिसते. वेळ गेलेली नाही, भारताची सिलिकॉन व्हॅली वाचवा, नाहीतर ती गुजरात, बँगलोर ठिकाणी जाईल आणि त्याचे परिणाम बेरोजगारी म्हणून भोगावे लागेल.